आणि त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे माझ्या धर्मपत्नीच्या विरोधामध्ये, त्या उमेदवाराला बिनविरोध करण्यासाठी आपण 1 करोड रुपये घ्यावे आणि ही मित्र हो, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुका आणि सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीतील जर एकंदर चित्र आपण पाहिलं, ज्या बातम्या येत आहेत, जे सोशल मीडियावर पाहायला मिळतंय, या निवडणुका लोकशाहीसाठी खरोखर आहेत का असा प्रश्न कोणालाही पडू शकतो, नव्हे तो आता पडलेलाही आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता खरं तर आपल्याला मिळालेलं आहे. अहो, राजकीय संघर्ष आणि सत्ता स्पर्धा एवढ्या टोकाला गेलेल्या असताना अनेक ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत आणि बिनविरोध निवडून येणारे उमेदवार हे फक्त आणि फक्त सत्ता पक्षातले आहेत. निवडणुकाच्या इतिहासामध्ये जे कधीही घडलेलं नाही ते सगळं काही आता घडू लागलेलं आहे. विरोधी पक्षातल्या उमेदवारांना धमक्या देऊन किंवा मग नोटाचे बंडल त्यांच्या तोंडावर फेकून किंवा त्यांच्या घरामध्ये टाकून त्याला उमेदवारी अर्ज मागं घ्यायला लावायचा आणि मग आपण बिनविरोध निवडून आल्याचा नकली गुलाल उधळायचा, जल्लोष करायचा, आनंदोत्सव साजरा करायचा, असा सगळा प्रकार सुरू आहे. या प्रकारचे आरोप विरोधक करीत आहेत. सामान्य माणसाला जे पाहायचं ते पाहायला मिळत आहे. असाच फारसं करायचा असला तर या निवडणुका घ्यायच्या तरी कशासाठी हो, म्हणजे असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. पण सत्तांध झालेल्या मंडळींना लोकशाहीची पर्वा कुठं आहे हो? पोलिसांनीच विरोधी उमेदवाराला उचलून एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर नेलं आणि मग त्यानंतर त्यानं आपला अर्ज सुद्धा माघारी घेतल्याचा आरोप या ठाकरे शिवसेनेनं आणि मनसेच्या नेत्यानं केला. फक्त आरोप नाही केला तर त्या पद्धतीचे पुरावे देखील त्यांनी समोर आणले. सत्ताधारी पक्ष मनी आणि मसलचा वापर करून आपले उमेदवार बिनविरोध करून घेत आहे असा आरोप तो विरोधक करीत होते. पण आता सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारालाच भाजपानं 1 कोटीची ऑफर दिल्याचा दावा केला गेला आहे. धुळ्याचे शिंदे गटाचे नेते संजय वाल्ले यांनी भाजपावर हा एक मोठा आरोप केला आहे मित्रांनो. त्यामुळं विरोधकांच्या आरोपाला आणखी बळ मिळालं आहे. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या पत्नी सविता वाल्ले या निवडणुकीला उभ्या आहेत. या ठिकाणी वाल्ले यांच्या पत्नीनं निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपाकडून 1 कोटी देण्याची ऑफर आली, पण ही ऑफर आपण नाकारली असा दावा वाल्ले यांनी केलाय. याबाबत या वाल्ले यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. त्यामध्ये हे संजय वाल्ले म्हणतात, माझी पत्नी सविता वाल्ले यानं प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटचा दिवस होता त्याच्या 2 दिवस आधीपासून धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीनं अक्षरशः हैदोस घातलाय. लोकशाही पद्धतीनं होणारी निवडणूक होऊच नये यासाठी उमेदवारांना अर्ज मागं घेण्यासाठी कोट्यावधींच्या ऑफर दिल्या जात होत्या असा आरोप केला. कोणी? शिंदे गटाच्या नेत्यांनी. कोणावर? भाजपावर. तुम्हीच बघा हा व्हिडिओ. माझी धर्मपत्नी सौ सविता संजय वाल्ले ही प्रभाग क्रमांक 10 मधून आपल्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. परंतु गेल्या 2 दिवसापासून या धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने अक्षरशः हैदोस घातलेला आहे की ही लोकशाही पद्धतीने होत असलेली निवडणूक ही होऊच नाही. सगळ्या उमेदवारांना खाली माघार घेण्यासाठी 1 करोड रुपयाची ऑफर त्या ठिकाणी देण्यात येते. तर माझ्याकडं 2 लोक आले आणि त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे माझ्या धर्मपत्नीच्या विरोधामध्ये, त्या उमेदवाराला बिनविरोध करण्यासाठी आपण 1 करोड रुपये घ्यावे आणि ही निवडणूक बिनविरोध करावी. पण मी हिंदुत्व समजा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. शिवसेना ही कधी पैशासाठी काम करत नाही. 80% समाजकारण आणि 20% राजकारणासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो. या प्रभाग क्रमांक 10 मधील माय माऊल्यांचे आशीर्वाद माझ्या धर्मपत्नीच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या डोक्यावर आहेत, म्हणून मी ते 1 करोड रुपयाची
जी मला त्या ठिकाणी त्यांनी ऑफर दिली, मी ती ऑफर त्या ठिकाणी धुडकवली आणि सांगितलं की 1 करोड काय, तुम्ही 5 करोड दिले तरी माझ्या धर्मपत्नीची त्या ठिकाणी माघार होणार नाही, कारण या माय मावल्या जनतेचे, मायबाप जनतेचे आशीर्वाद या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे. जय महाराष्ट्र. काय म्हणाल आता? बरं, हा आरोप करणारे कोणी विरोधक नाहीत हे लक्षात घ्या, ते सत्ता पक्षातलेच आहेत. शिंदे गटच भाजपावर हा आरोप करतोय. बरं, असे आरोप काही एका ठिकाणी, कुठे एका जिल्ह्यात, एका महापालिकेच्या क्षेत्रात झालेले नाहीत. सगळीकडे हे आरोप होत आहेत आणि आपले उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले त्याचा ढोल सत्तेतले पक्ष वाजवत आहेत. विकतचा विजय आणि फुकटचा गुलाल, कुठल्या पायावर लोकशाही उभी राहील तुम्ही सांगा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.